मराठवाडे आणि करंगली संघाकडून आपण बघतोय तो स्ट्राईकला आहे तो सुहास आणि नॉन स्ट्राईकला अमर मराठे. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आपल्यासमोर येतोय वाकुर्डे बुद्रुक संघाकडून नितीन. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, भरपूर वेळ घेतला. पहिल्याच बॉलवरती लेग साईडच्या दिशेने फ्लिक मारलेला हा शॉट सुहास यांच्याकडून 30 यार्डला काय क्रॉस करू न शकल्यामुळे. हॅलो, थँक्यू. दरम्यान या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. सुनील चाळके, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. दरम्यान अतिशय सुंदर प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न झालेला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिझनमध्ये काय प्रयत्न झाला, अतिशय सुंदर प्रयत्न. अतिशय सुंदर प्रयत्न झालेला पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनवरती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय बत्तीशिराळ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक आयोजित श्री वाकेश्वर चषक 2026 आणि या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत. दरम्यान यावेळी शॉट फसलाय पाठीमागे करण जाधव आहे आणि अप्रतिम झेल. अतिशय सुंदर प्रयत्न पाठीमागे झालेला पाहायला मिळाला आणि या प्रयत्नाला यश आलेलं पाहायला मिळालं. आणि स्कोर कार्डवरती जाऊया आपण. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 3 आणि चेंडू झालेले आतापर्यंत 4. अमर मराठे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत जात असताना पाहायला मिळतो. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, रोहित. बत्तीशिराळ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 2 दिवसीय क्रिकेटची ही स्पर्धा याच मैदानावरती उद्या देखील जर पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅटमधील अनेक संघ, अनेक मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतो तो नितीन. सॉरी, ओव्हर द विकेट. अप्रतिम चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलेलं पाहायला मिळालं. स्विंगिंग यॉर्कर. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा काय चेंडू रिलीज केला. अप्रतिम चेंडू. बॅट आणि पायाच्या मध्ये जे अंतर होतं ना तेच अंतर भेदून अक्षरशः ऑब्स्टिक उद्ध्वस्त केलेली आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळते. हा देखील एक उत्कृष्ट फलंदाज आहे. सोन्या नवीन बॅटर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतो तो गोलंदाज नितीन. विजय मराठे एक अप्रतिम बॅट्समन आहे, उत्कृष्ट बॅट्समन आहे, परंतु गोलंदाजी मार्गवरती नितीन जर पाहिलं तर अक्षरशः बॅटिंग करणाऱ्या टीमचं कंबरड मोडत असताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. काय चेंडू रिलीज करतोय. भेदक मारा मैदानामध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी नक्कीच एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय परंतु नक्कीच थांबवलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोचली 4 वरती 1. दरम्यान या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहूया आलेल्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. मान्य श्री संदीपजी देसाई साहेब, नवी मुंबई संभाजी ब्रिगेड अध्यक्ष यांचा सन्मान मुंबई पोलीस अमोल माने यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान घेतोय. तर साहेब आपल्याला विनंती आहे आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे.
कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे मेंबर मान्य श्री संदीप देसाई साहेब नवी मुंबई संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान 32 शिराळ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक यांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान केला जात आहे. धन्यवाद सर, आमच्या स्पर्धेसाठी तुम्ही भेट दिली तर तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे फाउंडर मेंबर सुनील चाळके यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. सागर माने यांच्या शुभ हस्ते आपण सुनील चाळके यांचा शुभ सन्मान घेतोय. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे फाउंडर मेंबर यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर क्रिकेटचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन केलं जातं. रणवीर स्पोर्ट्स या टीमचे ते कॅप्टन आहेत आणि एक उत्कृष्ट खेळाडू, त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. त्याचबरोबर अधिक भाऊ कचरे यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. अधिक भाऊ प्लीज आपला या ठिकाणी शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. युवराज भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान घेतोय. त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची टीम या ठिकाणी उपलब्ध झाली, त्यांनी आमच्या स्पर्धेसाठी भेट दिली, त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. हॅडलक बॅड लक, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अधिक कचरे भाऊ यांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेतला जातोय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान मैदानामध्ये एक महत्त्वपूर्ण गडी देखील बाद झालेला पाहायला मिळाला विजय याच्या स्वरूपामध्ये. सामना स्पीडअप घ्या, थोडीशी विनंती आहे. लगेच नवीन बॅट्समन आहेत ते तुम्ही लगेच आतमध्ये जायचं आहे. सुनील पाटील नाना न्यू बॅटर, ठाणे पोलीसमध्ये कार्यरत असलेले हे खेळाडू आहेत आणि पहिल्या चेंडूवरती नक्कीच संधी उपलब्ध झालेली होती परंतु संधीचं सोनं करू शकलेले नाही आहेत. साधा सोपा झेल होता आणि सुनील नाना यांचा तुम्ही झेल ड्रॉप करणं म्हणजे तुमच्या संघासाठी नक्कीच धोक्याची घंटा ठरू शकते, कारण एक असा बॅट्समन आहे जो कधीही मॅच टर्न करू शकतो. सुनील नाना आणि सुहास चव्हाण यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही देखील जर पाहिलं तर अनेक वर्षे एकत्र खेळले हे खेळाडू आहेत आणि त्याच दोन पार्टनरची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. एकाच बाजूला जर पाहिलं तर सुहास चव्हाण आपल्याच मातीमध्ये तयार झालेला हा एक चपट चित्त आहे आणि समोर जर पाहिलं तर सुनील पाटील नाना हाफ ट्रॅकर, परंतु यावेळी जर पाहिलं तर नक्कीच संधीचं सोनं केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. ऋतिक याने चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये ऋतिक याच्या हातामध्ये झेल नक्कीच गॅदर केलेला पाहायला मिळाला. धन्यवाद कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, मी आमच्या स्पर्धेसाठी भेट दिली. धन्यवाद रणवीर स्पोर्ट्स, सुनील चाळके, संदीपजी देसाई साहेब, अधिक भाऊ कचरे, तुमच्या सर्वांचं आम्ही सरसे स्वागत करतो. हॅडलक बॅड लक. त्याचबरोबर प्रणव पवार अतिशय उत्कृष्ट गोलंदाज, त्यांनी देखील जर पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं पाहायला मिळालं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक आयोजित श्री वाकेश्वर चषक 2026 चालू मॅच जर पाहिलं तर वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक विपक्ष वाकुर्डे बुद्रुक विपक्ष मराठेवाडी या टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. वाकुर्डे बुद्रुक जर टीम पाहिलं तर हा गाव पाहिला तर क्रिकेटची पंढरी आहे आणि याच क्रिकेटच्या पंढरीच्या माध्यमातून अनेक संघ या ठिकाणी क्रिकेटची सेवा करत असताना पाहायला मिळतात. अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही स्पर्धेचं आयोजन नियोजन देखील याच संघाने केलेलं आपल्याला पाहायला मिळते. अजून जर पाहिलं तर सुहास चव्हाण नॉस्ट्राईक एंडवरती शांत उभा आहे. 3 षटकांची ही मॅच आहे. हे जर पाहिलं तर ही मॅच थोडीशी लो स्कोरिंग होती की काय आपण पाहूया, परंतु अनेक वेळा जर पाहिलं तर एखादं षटक सामन्यामध्ये नक्कीच कलाटणी निर्माण करून देतं. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत रिलीज झालेले आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतो तो गोलंदाज. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती निलेश पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये अनिकेत उत्कृष्ट
उत्कृष्ट बॅट्समन आहे आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती निलेश पाहायला मिळतोय. एक फिरकीपटू आहे निलेश आणि 2 चेंडूवरती 2 महत्त्वपूर्ण त्यांनी मोहरे देखील टिपलेले आपल्याला पाहायला मिळाले. चांगला बॉल, अप्रतिम बॉल. लेफ्टी बॅट्समनसाठी हा लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय योग्य गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीची गोलंदाजी डावखुऱ्या फलंदाजाला करणं स्वाभाविक आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी यावेळी देखील शॉट फसलाय. अतिशय चांगला प्रयत्न केलेला पाहायला मिळाला परंतु चेंडू शेवटच्या क्षणी नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. दरम्यान या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोचली 6. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली वाकुडी टीम या सर्व गोलंदाजाची. आणि या अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर दीपक कांबळे अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आणि दोन्ही मॅचमध्ये सामनावीरचा किताब याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावसंख्या झालेली आहे 2 षटकानंतर. अतिशय सुंदर गोलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळाली वाकोडे बुद्रुक या टीमची. सर्वच गोलंदाजांनी प्रभावित केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त धावा खर्च केल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि महत्त्वपूर्ण षटक घेऊन गणेश हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. यंगस्टर गोलंदाज आहे, रायझिंग स्टार खेळाडू आहे. परंतु समोर जर पाहिलं तर सुहास चव्हाणसारखा एक मातब्बर याच खेळाडूने जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट. अतिशय सुंदर स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट. कव्हर ड्रायचा फटका. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. 2 धावा आरामामध्ये कंप्लीट. विकेटमध्ये जर पाहिलं तर अतिशय वेगाने धावण्याची क्षमता नक्कीच मैदानामध्ये बाळगतो सुहास चव्हाण आणि ॲज अ फिल्डर म्हणून आपल्या संघासाठी 100% नाही तर 101% एफर्ट देणारा हा खेळाडू आहे. दरम्यान आपल्या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहे माननीय श्री सचिन माने, समाजसेवक, युवा उद्योजक, नवी मुंबई तसेच वाकोडे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांनी जर पाहिलं तर आपल्या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर केलं आहे. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज जर पाहिलं तर आमच्या स्पर्धेसाठी खूप मान्यवर येत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांचा यथोचित सन्मान देखील होत असताना पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता स्वराज्य 11 मानेवाडी या टीमने ठेवलेली नाही. यावेळी स्विच करायचा होता परंतु नक्कीच बॅट्समनचा टान्स ओळखला आणि चेंडू जर पाहिलं तर थोडासा पुढे रिलीज केलेला पाहायला मिळाला. थोडासा खोलामध्ये चेंडू रिलीज केला, वेग पाहायला मिळाला. अतिशय सुंदर गोलंदाज आहे. यावेळी लोअर फुल टॉस अतिशय वेगाने चेंडू रिलीज झालेला पाहायला मिळाला परंतु पंचांचा इशारा इट्स नो बॉल. बीमर कमरेच्या वरती अतिशय वेगाने चेंडू रिलीज केला. क्षणार्धाचा विचार न करता स्क्वेअर लेग पंच रिया शेख सरांचा हात जर पाहिलं तर वरती गेलेला पाहायला मिळाला. म्हणजेच नो बॉल, नो +1. 2 धावा नक्कीच ॲड होतील. प्लस जर पाहिलं तर हा यानंतर फ्रीडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी अतिरिक्त वेग जनरेट करायचा होता परंतु वेगावरती योग्य नियंत्रण नव्हतं. हरकत नाही, गोलंदाज अतिशय चांगला आहे आणि वाकुडे गावासाठी जर पाहिलं तर ही आनंदाची गोष्ट आहे. असे गोलंदाज तयार होत आहेत. वाकुडे गाव जर पाहिलं तर आता क्रिकेटची पंढरी म्हणून नक्कीच ओळखलं जाणार. 32 तालुक्यातील एक क्रिकेटची पंढरी म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. यावेळी थोडासा पुढे आलेला पाहायला मिळाला. बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचायचं होतं परंतु चेंडूला अतिरिक्त वेग पाहायला मिळाला आणि यावेळी देखील वेगाने बीट केलेलं पाहायला मिळालं. गणेश याच्या माध्यमातून 4 चेंडू आतापर्यंत रिलीज झालेले आहेत आणि अतिशय चांगली गोलंदाजी. स्लॉगच्या षटकामध्ये अतिशय योग्य गोलंदाजी. यावेळी ओव्हर पिच समोरच्या दिशेने लॉफ्ट केला आहे. क्षेत्ररक्षण पहा, अप्रतिम क्षेत्ररक्षण. अर्जुन जाधव एका बाजूला जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिझनमध्ये अर्जुन जाधव आहे, दुसऱ्या बाजूला त्याचा मोठा बंधू करण जाधव. करण आणि अर्जुनची जोडी संपूर्ण समोरची भिंत सांभाळत असताना पाहायला मिळते. करण अर्जुनची जोडी जर पाहिलं तर 32 क्रिकेट असोसिएशनमध्ये या जोडीचं नाव आहे आणि ही जोडी जर पाहिलं तर वाकुडे टीमच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 100% नाही तर 101% एफर्ट देत असताना पाहायला मिळते. अर्जुन जर पाहिलं तर चपळ चित्त आहे वाकुडे टीमचा. अतिशय सुंदर. आपण गोल जर पाहिलं क्षेत्ररक्षण करून देखील संघासाठी एफर्ट देऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये याची देही आणि याची डोळा आपल्याला पाहायला मिळालं.
अर्जुन जाधव याच्या माध्यमातून शेवटचा चेंडू अप्रतिम हाताळलेला पाहायला मिळाला. कोणतीही धाव शेवटच्या चेंडूवरती ॲड झालेली नाही आहे. यावेळी जर पाहिलं 3 षटकाची समाप्ती झाली. इनिंग देखील या ठिकाणी संपलेली आहे. 1 ओव्हर अजून बाकी आहे. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 11. अतिशय सुंदर गोलंदाजी. फक्त 3 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी, अप्रतिम. पहिले राऊंड आहेत ते 4 षटकांचे आपण ठेवलेले आहेत. दुसरा राऊंड 3 षटकांचा. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम भेदक आणि तिखट मारा पाहायला मिळते. 11 धावसंख्या झालेली आहे 3 षटकानंतर. चौथं महत्वपूर्ण षटक घेऊन वैभव. सामना स्पीडअप घ्या. चला, एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका. वाकोडे टीमला विनंती करतो, अधिकचा वेळ तुम्ही प्लीज खर्च करू नका. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वैभव तयार आहे. समोर सुहास चव्हाण. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक. प्रॉपर मिडल झालेलं नाही आहे. चेंडू लॉंग स्टॉप रिझनमध्ये ट्रॅव्हल होत असताना फक्त एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आहे. यावेळी अक्रॉस गेलेलं पाहायला मिळाला सुहास, परंतु यावेळी देखील चेंडू मिडल झालेला नाही आहे. दरम्यान या ठिकाणी आपल्या तालुक्यातील एक थोर व्यक्तिमत्व अर्थातच नवी मुंबई पोलीस मान्य श्री सचिनजी मस्के साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांनी या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आपल्याला ट्रॉफी सौजन्य दिलेलं आहे. स्वतः जर पाहिलं तर एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई पोलीसमध्ये अतिशय चांगली भूमिका बजावत असताना ते नेहमी पाहायला मिळतात. ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून त्या टीममधून नक्कीच अतिशय चांगलं त्यांचं कार्य आहे. यावेळी जर पाहिलं तर गोलंदाज डावखुरा आहे. बॅटर देखील डावखुरा आपल्याला पाहायला मिळतो. एक बॅटर रंगलेलं पाहायला मिळेल. हा व्हाईट बॉल पाहायला मिळेल. बाहेरचा चेंडू होता, सोडून दिला. पंच अजय माने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॅटल रंगले मैदानामध्ये. लेफ्टी बॅटल नक्कीच पाहायला आवडतं, परंतु हा प्रॉपर टायमिंग झालेला नाही. बॅटच्या स्टिकर एंडवरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये करण आहे, त्याच्याकडून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच सिंगल आलेली आहे. सिंगलनी जास्तीचा फरक पडणार नाही आहे वाकोडे बुद्रुक या टीमला. उत्कृष्ट टीम. आणि चालू मॅचचा जर विचार केला तर वाकोडे बुद्रुक विपक्ष मराठीवाडी टीममध्ये रंगलेली ही मॅच पाहायला मिळते. यावेळी देखील जर पाहिलं तर झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. बॅटच्या टॉपवरती बॉटमवरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला. त्यानंतर 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट केलेल्या पाहायला मिळतात. सुहास चव्हाण जर पाहिलं तर अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर. अप्रतिम चेंडू नक्कीच प्रभावित केलेला आपल्याला पाहायला मिळालं. अतिरिक्त वेग. रिव्ह्यू फक्त जर पाहिलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि अल्ट्रा एजची सिस्टीम नाही आहे. त्यामुळे ऑनफिल्ड जे पंच निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चेंडू अतिशय योग्य होता. यावेळी अतिरिक्त वेग पाहायला मिळाला वैभव याचा. उत्कृष्ट गोलंदाज वैभव. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, लेग ब्रेक. फिरकीचा जादूगार आपल्याला पाहायला मिळाला वैभव याच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. दरम्यान जर पाहिलं तर इनिंग संपलेली आहे. 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 17. जिंकण्यासाठी फक्त 18 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याच भागातील एक उत्कृष्ट संघ आहे योद्धा 11 पनुमरे वारोन विपक्ष शिरळ प्लस वारंडे टीममध्ये रंगलेली ही मॅच पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. मान्यवरांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होतोय.
एका बाजूला योद्धा 11 पनुमरे वारुण या भागातील योद्धे पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला शिरळ पाटण तालुक्यातील ही टीम आहे. कोणेच्या परिसरातील ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन या इनिंग ब्रेकमध्ये महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होतोय. एका बाजूला जर पाहिलं तर अमित पाटील एक पश्चिम महाराष्ट्रातले आयकॉनिक खेळाडू, त्याचबरोबर बबलू पाटील, कैलास माने यांच्या शुभ हस्ते महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होतोय. चला योद्धा 11 टॉससाठी या आम्ही विनंती करतो. एक महत्त्वपूर्ण मॅच यानंतर आपल्या भेटीला येते. एका बाजूला जर पाहिलं तर योद्धा 11 पनुमरे वारुण या वारुण भागातील अनेक योद्धे आहेत. दुसऱ्या बाजूला शिरळ टीम कोयनेच्या परिसरामध्ये ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या अजून एक त्यांच्यामध्ये ॲड झालेली टीम आहे वारंडे. या दोन टीमचं कॉम्बिनेशन आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. कैलास माने MSF जवान याच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होतोय. चला टॉस करून घ्या आपण विनंती करतो. एका बाजूला जर पाहिलं तर शिरळ टीमचा कॅप्टन रमेश, दुसऱ्या बाजूला योद्धा 11 महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होतोय. आज जर पाहिलं तर आपल्या गावातील अनेक तरुण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये वेगवेगळ्या दलामध्ये दाखल आहे. त्यांचा आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. टॉस जिंकलाय पनुमरे वारुण या टीमने घेतलाय तो गोलंदाजीचा निर्णय. निमंत्रित केले शिरळ टीमला बॅटिंगसाठी. यानंतर एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका. दरम्यान जाऊया आपण या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने. जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडूमध्ये. पूर्वार्ध झालाय. आपण जाऊया उत्तरार्धामध्ये जिथे जिंकण्यासाठी फक्त 18 धावांची आवश्यकता आहे. परंतु 18 धावा करण्यासाठी देखील घाम फोडू शकतो मराठेवाडी टीम. कारण या संघामध्ये जर पाहिलं तर तोफखाने आहेत. अमर मराठेसारखा एक तोफखाना आहे. जर पाहिलं तर नवी मुंबई आयकॉन खेळाडू म्हणून याच खेळाडूने आपल्या शिराळा तालुक्याचं नाव उंचावलेलं आहे. हा खेळाडू देखील विजय पावले यांच्यासोबत अनेक वर्ष खेळलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. अमर मराठे स्ट्राईकला बॅट्समन. स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईकिंगला आहे तो नितीन आणि पहिले षटक घेऊन पावलीचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती अमर मराठे आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट मुंबईच्या माध्यमातून अतिशय चांगली सेवा बजावत असताना अमर पाहायला मिळतो. पहिला बॉल अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. परंतु चेंडू जर पाहिलं तर डिक्लेशन झोनमध्ये ट्रॅव्हल झाला. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने श्री गणेश झालेला पाहायला मिळाला. दरम्यान युवराज पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी किरण यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार होतोय. हा ट्रॅकर उडवलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती षटकार. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. दुसरा चेंडू जर पाहिलं तर रूम होता आणि परफेक्ट बॉल खाली आला. क्रीजचा अतिशय चांगला वापर केला आणि त्यानंतर अप्रतिम शॉर्ट ऑन पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. निलेश याच्या माध्यमातून एक चांगला बॅट्समन आहे. यावेळी कट केलाय स्क्वेअर कट. परंतु यावेळी नक्कीच एक धाव आपण ॲड करूयात. चेंडू जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये ट्रॅव्हल होत असताना फक्त एकच सिंगल ॲड होईल. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 8. चांगले क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवरप्लेचं षटक आहे आणि पॉवरप्लेचा अतिशय चांगला वापर आत्तापर्यंत केलेला आपल्याला पाहायला मिळते शिरळ टीमच्या माध्यमातून. यावेळी अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. चेंडू शरीरावरती अतिशय वेगाने रिलीज केलेला पाहायला मिळाला. या चेंडूवरती देखील एकच सिंगल आलेले आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलने धावसंख्येमध्ये भर पाडला जातोय आणि यावेळी एक्स्ट्रा करायची काहीही गरज नाही आहे शिरळ टीमला. कारण धावसंख्येचा विचार केला तर फक्त 18 धावसंख्या
जिंकण्यासाठी हवी आहे. यावेळी देखील अक्रॉस गेलेलं पाहायला मिळाला. भरपूर गॅप आहे आणि तो गॅप भेदून चेंडू शेवटच्या सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. ऑनसाईड जर पाहिलं तर खूप मोकळी होती. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि त्या आउटफील्डचा फायदा उचलत असताना बॅटर पाहायला मिळाला निलेश. एक षटकार एक चौकार, अप्रतिम बॅटिंग. पॉवर प्लेचा अतिशय योग्य वापर. पॉवर प्ले फोडण्यासाठी हे 2 सलामीवर पाठवलेले होते. पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर केला आहे. यावेळी फुलर लेनचा चेंडू कव्हर सीझनमध्ये अतिशय चांगला चेंडू अडवला जातोय. या चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाही आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 13. आता फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे कारण चेंडू शिल्लक आहे ते 18 चेंडूमध्ये फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट टीम जशी मॅच होईल तशी तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. योद्धा 11 पनवरे वारून या टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. जशी मॅच संपेल लगेच ते मैदानाचा ताबा घेतील. चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. सुहास चव्हाण फिल्डिंगमध्ये या ठिकाणी बदल केलेला आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग थोडीशी आक्रमक सजवलेली पाहायला मिळते. सुहास चव्हाण एक अप्रतिम खेळाडू, एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू. 32 शिराळा तालुक्यातील एक अप्रतिम खेळाडू. ऑलराऊंडर कसा असावा सुहास चव्हाण सारखा. अप्रतिम बॉल. पहिला चेंडू जर पाहिलं तर वाईडी शॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव नक्कीच ऍड झालेली आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू अतिशय सुंदर आहे. शेवटपर्यंत मॅच धरून ठेवणारा हा खेळाडू आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, ऑफ ब्रेक, गॅप आहे आणि गॅप भेदून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मॅच देखील फिनिश झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश झालेली पाहायला मिळाली. झालेल्या मॅचमध्ये अर्थातच कडवे टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहे. कडवे टीम तुमचं सहर्ष स्वागत. हॅडलक बॅडलक मराठवाडी टीम या